नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. तापमानात वाढ, थंडीत लक्षणीय घट. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. वातावरण बदलामुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे, राज्यपाल रमेश बैस. वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधारकांनी संधीत रूपांतर करावे, कृषी मंत्री धनंजय मुंडे. शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, राजू शेट्टी. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीत लक्षणीय घट झाली आहे. देशातील बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दिल्ली एनसीआर मध्ये 20 फेब्रुवारीला पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. देशाची राजधानी दिल्लीत सकाळी हलके धुके असते आणि दिवसा कडक सूर्यप्रकाश असतो. असेच वातावरण 19 फेब्रुवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने उघडदीप दिली असली तरी राज्यात ढगाळ हवामान आणि उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या उन्हाच्या झळा अनुभवायला मिळतात. आज 15 तारखे रोजी राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यात मात्र तापमान 11 अंशाच्या पुढे गेले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय आता सरकारने घेतलाय. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे बेदाण्याला चांगलाच दर मिळू शकतो. शासनाच्या या निर्णयानं सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आणि पेढे वाटून स्वागत केले. सांगली जिल्ह्यातील 3.25 लाख तर राज्यातील 1.25 कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा तसेच मुलांना अधिक पौष्टिक आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा असा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातत्याने धरला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले. याबाबत शासन अध्यादेश काढण्यात आला असून हे आमच्या लढ्याचे यश असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलाय. राज्यपाल श्री बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 38वा दीक्षांत समारंभ झालाय. त्यावेळी राजभवन येथून स्नातकांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. वाढती लोकसंख्या, सातत्याने कमी होत असलेले कृषी क्षेत्र व हवामानातील तीव्र बदल या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांना आगामी काळातील आव्हानांसाठी तयार राहावे लागेल. तसेच वातावरण बदलामुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले. देशात कुशल मनुष्यबळ आहे व लोकांना पारंपरिक शेतीचे ज्ञान आहे. या क्षमतांचा वापर करून कृषी स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनावे व त्याही पुढे जाऊन देशाला जागासाठी अन्नधान्याचे कोठार बनवावे असे आवाहन त्यांनी केले. मागील 10 वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, त्यांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी, कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत असे सांगून राज्यात फलोत्पादन व फुलशेती उद्योगाला तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्रात स्टार्टअप सुरू करण्यास बराच वाव असल्याचेही राज्यपाल श्री बैस यांनी सांगितले. राज्यपाल श्री बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 38वा दीक्षांत समारंभ झालाय. शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि संशोधनाद्वारे वातावरणीय बदलाच्या संकटांचे संधीमध्ये रूपांतर करावे असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. कृषी मंत्री श्री मुंडे म्हणाले की विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे कृषी ज्ञानार्जनाचे पर्व संपले असले तरी वास्तविक जीवनात ज्ञानार्जनासाठी त्यांची खरी परीक्षा सुरू होणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. कैलासवासी स्वामीनाथन यांनी वेगवेगळ्या वाहनांचे संशोधन करून देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवली व देशासमोरील अन्नधान्याचे संकट दूर केले. त्याची प्रेरणा घेऊन काम केल्यास शेती क्षेत्रासाठी ते उपयुक्त ठरेल. राज्य शासनाने नुकताच गुगल बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात भागीदारीचा करार केलाय. या कराराचा सर्वात मोठा लाभ हा कृषी क्षेत्राला होणार आहे. आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्यामुळे कृषी पदवीधारकांना त्या संबंधीच्या ज्ञानाचे पंख लावल्यास ते निश्चितपणे मोठी भरारी घेऊ शकतील. आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे आणि कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असणार आहे. कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करतील असाही विश्वास यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकतीच एक पोस्ट केली. त्यामध्ये ते बोलले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून साखर कारखाने पैसे देतील असे आश्वासन दिले. 2 महिने होत आले तरी अद्यापही कोणताही प्रस्ताव दाखल केलेला नाहीये. केवळ 8 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच काही साखर कारखान्यांनी बिल देत नाही सांगत नकाराची घंटा पसरवली आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द आम्ही मान्य करून आंदोलन स्थगित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द देखील कारखानदार बिले देता येत नाही असे सांगत असतील तर मुख्यमंत्र्यांचा शब्द हा उपमर्द आहे. मुख्यमंत्र्यांची मागणी करून देखील या संदर्भात शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यांनी बैठक देखील घेतलेली नाहीये. सरकार कारखानदारांनी तातडीने 2 दिवसात शेतकऱ्यांचे पैसे याबाबत अन्यथा
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा त्यांनी दिलाय. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.